हे साधारण 400 वर्षापूर्वीपासूनचं याचं पुष्करणीची जागा आहे खरं तर. याला पूर्वीच्या काळी इथं पायऱ्या होत्या. आत्ता सुद्धा जर ते उकरलं तर 5 पायऱ्या खाली आहे. आणि मग त्याच्यानंतर आता जे समोर तुम्ही पाहताय तर ते एकाच चौरंगावरती असलेली ही सगळी शंकराचं शिवलिंग आहे, ज्याची साळुकावरती काढता येते. आत्ता सुद्धा जर तुम्ही हाताने काढलं तर ती वर निघू शकेल. मागच्या बाजूला गणपती आणि रिद्धी आणि सिद्धीच्या मूर्ती आहेत तिथं. आता ते बरंचसं भग्न झालेलं आहे त्याच्यामध्ये. आता फक्त एक शिवलिंग आहे तेवढं चांगलं आहे. आता तुमची काय मागणी असणार एक गावकरी म्हणून? प्रशासनाकडे काय मागणी असेल तुमची? काय नाही, याचा जीर्णोद्धार करून काहीतरी इथं छानपैकी मंदिर बांधून इथं बाजूला एखादा बगीचा वगैरे बांधून लोकांना काहीतरी सोय करावी असं इच्छा आहे. इथं पूर्वी विहीर होती काय, त्या विहिरीच्या कडे ते मंदिर होतं. आणि या विहिरीमध्ये जर आम्ही पाहायचं लहानपणापासून, शांत दुपारी उन्हात आहे ना पाहिलं तर त्या पाण्यातनं खाली कळस दिसायचा. म्हणजे या पाण्याच्या खाली एक मंदिर होतं आणि हाय पण तो कळस दिसायचा. जरा खडा टाकलं ते हे होऊन जायचं.